त्याला वाटत होतं की तो अशा कुळात जन्माला आला आहे जिथं मान सन्मान काहीच नाही. पण त्यानं कधी विचार केला का, मी ज्या कुळात जन्माला आलो आहे, मी ज्या जातीत जन्माला आलो आहे, त्याला मी सन्मान मिळवून देईन? कर्णानं हा विचार कधीच केला नाही. आता यातून तुमच्यासाठी धडा काय आहे? तुम्ही ज्या जाती, ज्या कुळात जन्माला आलात त्याला नावं ठेवण्यापेक्षा त्या लोकांसाठी तुम्ही काय केलं? तुम्ही स्वतःला श्रेष्ठ मानलं तरच जग तुम्हाला मान देईल. जर तुम्ही तुमच्या कुळाला हीन मानत असाल तर दुसऱ्याकडून सन्मानाची अपेक्षा करणं किती चुकीचं आहे. सन्मान मागून मिळत नाही, तो कर्तृत्वाने कमवावा लागतो. कर्णानं स्वतःच्या समाजात शस्त्रविद्या केंद्र का उघडली नाहीत? तो फक्त स्वतःला सिद्ध करण्यात आणि अर्जुनाचा मत्सर करण्यात का अडकून राहिला? स्वाभिमान विरुद्ध अहंकार. कर्णाकडे स्वाभिमान नव्हता, फक्त दुखावलेला अहंकार होता. स्वाभिमान तुम्हाला वाईट कृत्य करण्यापासून रोखतो, तर दुखावलेला अहंकार तुम्हाला चुकीच्या माणसाच्या पायाशी नेऊन बसवतो. आता लाचारीचं जीवन कसं माहिती आहे का? जो दुसऱ्याकडून सन्मानाची अपेक्षा ठेवतो ना, तो कायम गुलाम राहतो. तुम्ही स्वतःचे गुलाम बना, म्हणजेच स्वतःच्या तत्वाचे मालक बना. उदाहरण देऊन सांगायला गेलं, प्रभू रामाला वनवास चुकला नाही, पण त्यांनी परिस्थितीसमोर गुडघे टेकले नाही. मात्र दुर्योधनानं दिलेलं राज्यच स्वीकारलं. आजच्या समाजाला आव्हान काय? आपण आजही म्हणतो की समाजानं आम्हाला सन्मान द्यायला हवा, पण मित्रांनो, तुम्ही स्वतःला सिद्ध करा, समाज तुम्हाला शोधत येईल. तुम्ही जर लाचारीने वागाल तर जग तुम्हाला पायदळीच तुडवेल ना. मी कोणत्या जातीचा आहे यापेक्षा मी समाजातील माझ्यापेक्षा गरीब शोषित लोकांसाठी काय करू शकतो हा विचार करा. तुमची जात मोठी आहे हे तुमच्या बोलण्यातून नाही तर तुमच्या कॉन्ट्रीब्युशनमधून दिसू द्या. कर्णयोद्धा होता, पण तो आश्रित दुसऱ्यावर अवलंबून असलेला होता. तुम्ही स्वयंभू बना. शेवटचा निरोप. कर्ण हारला कारण तो मनाने आधीच हारला होता. त्याने स्वतःला कधीच अर्जुनाच्या तोडीचं मानलं नव्हतं. नेहमी त्याला हरवण्याचा प्रयत्न केला. स्वतःला सिद्ध करण्याच्या नादात त्याने स्वतःचा स्वाभिमान गमावला, विकला. थोडक्यात एक लक्षात ठेवा, कोणताही चमत्कार तुम्हाला महान बनवू शकत नाही. तुमची मेहनत आणि स्वतःबद्दल तुमचा आदर तुम्हाला श्रेष्ठ बनवतो. लाचारी सोडा, स्वाभिमानाने जगा, हे लक्षात.